हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, मी खूप दिवसापासून बोलतसुद्धा होती, त्याच्यावर व्हिडिओसुद्धा मी आणला होता. तर आज एकदम छानपैकी पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये तेरा म्हणजेच तेराचं फतफतं आज बनवणार आहोत आपण आणि खूप टेस्टी लागतं ते. तर कसं बनवतात, काय बनवतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि खूप म्हणजे खूप भारी लागतं आणि ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये ना ते खाल्ले जाते पूर्णपणे असं बनवून. तर जसं अळूचं फतफतं बनवलं जातं त्याच पद्धतीने तेरीचं पण फतफतं बनवलं जातं. खूप मस्त लागतं, एकदम टेस्टी. कारण की मी गेल्या वेळेस पण खाल्लेलं होतं. तर ह्यावेळेस पण बनवायचं आहे. फक्त त्याला खास खूप असते, ते थोडी काळजी घ्यावी लागते. बाकी काय नाही, बाकी एक नंबर असं लागतं. तर कसं बनवतात, काय बनवतात ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर चला पूर्ण A to Z तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवलं जातं. आणि तसं बघायला गेलात तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची. त्यानुसार ही पण पद्धत जर तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा बनवू शकता. तुमच्याकडे जर तेरा अवेलेबल नसेल तर तुम्ही आपले अळूचं फतफतं जसं बनवतात त्याच पद्धतीने अळूची जी पानं असतात त्याचं पण करू शकता तुम्ही. तर चला तेरा कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते. तर बागेतून अळूची म्हणजेच आपल्या तेरीची पानं आणलेली आहेत आणि बघा तर साफ करायचं काम चालू झालेलं आहे. आता आहे ना ह्याला एकदम काळजीपूर्वक साफ करावं लागतं कारण की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ना खाज असते, म्हणजे अळूपेक्षा पण जास्ती खाज असते. त्याच्यामुळे बघा हाताला मस्तपैकी तेल पण लावून ठेवलेलं आहे कारण की खाज लागू नये यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण बनवू शकता. तर ह्या सीझनची एकदम फेवरेट अशी ही भाजी आहे. ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त बनवली जाते कारण की तेरा जे आहेत ना ते या सीझनला जास्ती पावसाळ्यामध्ये रुजतात. तुम्हाला रानात पण रुजलेले बघायला मिळतील, घराच्या शेजारी पण बघायला मिळतील. ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ पण एकदम डिटेलमध्ये टाकलेला आहे, तो पण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आता ह्याची वरची जी साल आहे ना, ते काढायचं काम चालू झालेलं आहे आणि हे जे तेर आहे, तो जो मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये ज्या बागेमध्ये तेरे रुजलेले तिथूनच ही तेरे आणलेले आहेत आणि खूप मोठी-मोठी अशी पानं आहेत. आता हे दिसताना तुम्हाला खूप वाटतात, पण शिजल्यानंतर तुम्हाला एकदम कमी दिसतील. तर हे बघा, ह्याला हे जे मोठे-मोठे असतात ना, तर अशा पद्धतीने ते सोलले जातात. वरची साल ही अशी काढली जाते. हाताला तेल किंवा कोकमचा आगळ जरी हाताला लावलात तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने छानपैकी धुवून त्याच्यानंतर अशी ही साफ केली जातात. तर खालचे जे दांडे असतात ना, ते असे साफ केले जातात. तर ह्या सीझनमध्ये किती वेळा पण म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे बनतं. त्याच्यामुळे एकदम टेस्टी लागते हे. अळूचं फतफतं ज्याप्रमाणे लागतं त्याचप्रमाणे हे पण तेराचं लागतं. पण टेस्ट एक नंबर लागते. तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. स्टार्ट टू एंड नक्की बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि बघा अशी पूर्ण सालं त्या वरची असतात ना, ती काढली जातात. त्या सालींमध्येच मोठ्या प्रमाणात खाज असते. तर ती खाज हे करण्यासाठी आपल्याला ही वरची काढावी लागते. आणि मोस्टली ह्या सीझनला मोठ्या प्रमाणात हे तेरा बनतो. तुम्ही तेराचं फतफतं पण म्हणू शकता किंवा तेरासुद्धा म्हणू शकता. तर आता इथे साफ करायचं काम आहे, ते एकदम जोरात चालू झालेलं आहे. आणि आता ना सगळीकडे बघायला गेलात ना, तर मोठमोठी अशी पानं बघायला मिळतात तेऱ्याची सगळीकडेच. तर आता ही थोडी राहिलेली आहेत, ती साफ केल्यानंतर मग कट करणं. तर कशा पद्धतीने ही कट केली जातात ना, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने छानपैकी वरची जी सालं आहेत ना, ते काढायचं काम चालू झालेलं आहे. आणि पानं बघा, एकदम हिरवी-हिरवी अशी पानं बघायला मिळतील तुम्हाला. तर एकदम मोठी पण आहेत आणि बारीक पण आहेत, म्हणजे छोटी-छोटी पण आहेत आणि एकदम कोवळी आहेत, अजिबात जून वगैरे नाही आहेत. तर अशा पद्धतीने इथे साफ करायचं काम आहे ते चालू झालेलं आहे. तर बघा असे जे दोरे असतात ना, ते आपल्याला जोरात-जोरात असे काढावे लागतात. तर ह्यांचे दोरे बघितलेत ना आणि अळूंचे दोरे बघितले, ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक बघायला मिळेल. अळूचे जे आपले दोरे जे असतात ना अळूंचे, त्याचे एकदम डार्क असतात आणि ह्यांचे बघा थोडे फेंट बघायला मिळतील. तर ह्याच्यामध्ये भयंकर म्हणजे भयंकर खाज असते, म्हणजे खालच्या ज्या दांड्या असतात त्याच्यामध्ये असतेच, प्लस पानांमध्ये पण असते. तर आता हा एक शेवटचा राहिलेला आहे दांडा. त्याच्यानंतर आपण मग कशा पद्धतीने कापणार आहोत ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणि नक्की तुमच्याकडे तेरा करतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या सीझनमध्ये बनवू शकता कारण की ह्या सीझनमध्ये तेरा आपल्याला म्हणजे तेराची जी काही पानं असतात ती इझिली अवेलेबल असतात कारण की पावसाळ्यामध्येच ही जास्तीत जास्त तेरा बघायला मिळतं. बाकी तुम्हाला एनी सीझनला कधी बघायला नाही मिळणार. पण जे काही अळू असतात म्हणजे आपण जे अळूवड्या वगैरे बनवतात, ती जी पानं आहेत ना तुम्हाला 12 महिने बघायला मिळतील. तर आपल्या बागेमध्ये पण असतात लावलेलं, त्याच्यामुळे पाणी तर काय आपण त्यांना घालतच असतो, त्याच्यामुळे ते तुम्हाला बघायला मिळतील. फक्त ही जी पानं आहेत ना ती तुम्हाला फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्ये बघायला मिळतील. आता बऱ्यापैकी सगळं आपलं झालेलं आहे एकदम हे करून. तर आता कट कसं करतात ना ते पण तुम्हाला दाखवते. एकदम आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ, नक्की बघा शेवटपर्यंत. तर इथे आता कटिंगचं काम चालू झालेलं आहे. तर अशी सगळी पानं घेऊन आणि त्याचे काही खाली जे देठ होते ते साफ करून आता कापायचं काम चालू झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा असे ना पानांमध्ये थोडे-थोडे घ्यायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण रोल करायचं. याच्यामध्ये थोडे जास्ती झाले ते आपण नंतर थोडे काढणारच आहोत.
तर असा रोल करायचा पूर्णपणे आणि त्याच्यानंतर मग विळीवरती मस्तपैकी कापायचं. तर अशा पद्धतीने बघा खूप दिसायला पण किती मस्त दिसतात बघा पानं. एकदम ही जी पानं असतात ना, एकदम अशी पातळ असतात, म्हणजे एकदम पातळ असतात. तर इथे बघा कापायचं काम आहे. ते थोडं आता ह्याच्यामध्ये थोडे जास्ती झाले, त्याच्यामुळे आपण आतले जे आहेत ना ते थोडे काढणार आहोत. आणि आणि मेन म्हणजे ना, आपल्या घरातली जी मोठी माणसं असतात ना, तर सगळ्याच गोष्टी खूप छान लागतात त्याच पद्धतीने. अळूचं फतफदं पण मस्तच लागतं. म्हणजेच तेरा असेल, अळूचं असेल, दोन्ही फतफदे मस्त लागतात. हे बघा आता कापायचं काम आहे ना, ते चालू झालेलं आहे. तर हे बघा असे कापावे लागतात. तुम्ही जरी जाड कापले तरी काही हरकत नाही, कारण की हे आपल्याला एकदम हे करून घ्यायचे, उकळवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कसेही कापू शकता. तर असे हे इथे कापायचं काम चालू झालेलं आहे. तर ह्या दिवसांमध्ये रानभाज्या सगळीकडेच खाल्ल्या जातात. त्यातलीच ही पण एक भाजी आहे. तर ही पण भाजी सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये बनते आणि भाकरीसोबत एक नंबर लागतं. गरम-गरम हे तेरा प्लस भाकरी असेल ना, तर एक नंबर लागतं. तर असे आपण ना छोटे-छोटे रोल करून मस्तपैकी असे कापून घेणार आहोत. तर हाताला जास्ती खाज का नाही लागत आहे, जेणेकरून आपण हाताला तेल लावलं त्याच्यामुळे खाज जास्ती लागत नाही. तुम्ही जर असेच काढलेत ना, म्हणजे ह्याच्याने वगैरे तिथे जाऊन बागेमध्ये, तरी काढताना पण जरा तरी आपल्या हाताला लागलं ना, तरी त्याला खाज खूप लागते. तरी ते कापायचं काम चालू झालेलं आहे. आता ह्याच्यापासून अळूच्या जशा अळूवड्या बनवल्या जातात, त्याच पद्धतीने तेराच्या पानांच्या पण अळूवड्या बनवल्या जातात. फक्त पाठच्या ज्या शिरा असतात ना, त्या काढायच्या, कारण की त्या शिरांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात खाज असते त्याच्यामुळे. तर आता हे कोवळे आहेत, त्याच्यामुळे की ह्याला एवढा काही आतमध्ये शिरा वगैरे एवढा तुम्हाला बघायला नाही मिळणार. आणि जरी असली तरी पण त्याच्यामध्ये आपण आगळ वगैरे टाकणार, त्याच्यामुळे खाज काही आपल्याला एवढी काही लागणार नाही. तर हे बघा अशा पद्धतीने पानांमध्ये जी देठं आपण आहेत ना, ती घेतलेली आहेत आणि अशी कट करणार आहोत. तर हे बघा असे करून आपण एक-एक करून थोडे करून कापून घेणार आहोत. तर ही जी पद्धत तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नुकतेच फक्त व्हिडिओज बघू नका, व्हिडिओला लाईक पण करा, शेअर पण करा. नवीन असाल चॅनलवरती, नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन म्हणजे फर्स्ट टाईमच बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढून खूप छान छान असे व्हिडिओज येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुम्हाला बघता येतील आणि तुम्हाला वेगवेगळे प्रकारच्या भाज्या बघता येतील, प्लस तुम्हाला कोकणामधलं जेवण जीवन बघता येतील. त्या सीझन वाईज कशाप्रकारे लोकं जीवन जगत आहेत, किंवा कोकणातल्या चालू परंपरा ज्या काही आहेत त्या तुम्हाला ह्या मार्फत बघायला मिळतील, ह्या चॅनलमार्फत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असे बघा आपले अळू म्हणजे जे तेरा आहे ते कापायचं काम इथे चालू आहे. तर अशा पद्धतीने विळीवरती कापायचं काम चालू झालेलं आहे. तर आता हे दिसताना तुम्हाला तसं बघायला गेलं तसं कापल्यानंतर खूप वाटेल, पण शिजल्यानंतर ते खूप कमी होतं आणि नंतर मग पुढे पण तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने ते बनवलं जातं. तर अशा पद्धतीने बघा खूप मोठी-मोठी पानं येतात, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी पानं येतात. जून झाल्यानंतर ना तर त्याहून मोठी पानं दिसतात. तर असे बघा छोटे-छोटे हे करून आहे ना, ते असे रोल बनवून आपण कापून घेणार आहोत. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. आता ह्या सीझनमध्ये जर तुम्हाला तेरी, आता जर तुम्ही ना खेडेगावातले वगैरे असाल ना, तर हे आपल्याला म्हणजे जे काही भाजीचं मार्केट वगैरे असेल ना, तिथे पण बघायला मिळतं, किंवा ज्या भाज्या घेऊन विकायला बसतात ना, त्यांच्याकडे पण तुम्हाला अळू, तेरं, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत ना, त्या तुम्हाला बघायला मिळतील तिथे. तर खूप दिवसांपासून बनवायचं होतं तेरं, कारण की गेल्या वेळेस आम्ही 2दा बनवलं होतं, पण मी व्हिडिओ नव्हता टाकला. म्हटलं चला आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊया, कशा पद्धतीने हे बनवलं जातं. कारण की प्रत्येकाची बनवायची जी पद्धत असते ना, ती वेगवेगळी असते. काही जणं वेगवेगळे मसाले टाकतात, काही जणं प्रत्येकाची काही ना काहीतरी वेगळी जादू असते बनवण्याची, त्या पद्धतीने. पण खूप टेस्टी लागतं. कोकणातल्या जशा अळूवड्या फेमस आहेत, तसं हे पण फेमस आहे. फतफतं खूप भारी लागतं. खूप म्हणजे खूप भारी लागतं. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि मेन म्हणजे मोजक्याच गोष्टींमध्ये ह्या बनून जातात. एकदम टेस्टी लागतं आणि त्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. त्याच्यामुळे पटकन बनून जातं. आता असे आपण 3-4 वेळा जे रोल असे बनवून घेतलेले आहेत. तर हे बघा, ह्या ज्या पूर्ण ज्या तुम्हाला बघायला मिळतात ना, हे वरच्या साली काढलेल्या त्याच्यामध्ये खाज खूप असते. तर आता एवढंच राहिलं. हा बघा खालचं पान केवढं मोठं दिसतंय बघा. हे दिसायला पण एकदम छान दिसते आणि एकदम पौष्टिक, ऑर्गॅनिक अशी ही भाजी आहे. अजिबात कोणती फवारणी नाही, कोणती खतं नाही. एकदम तुम्ही काय म्हणू शकता, कांद्यातून नुकतीच ही पानं वर आलेली आहेत पावसाने. तर अशा पद्धतीने ही जी भाजी आहे ना, ती तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्याच पानांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. कुठलीही भाजी म्हणा तुम्ही, पानांची भाजी म्हटली ना, की त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोह असतं आणि बाकीचे पण सगळे प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतात. तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तर त्यामुळे ना ह्या भाज्या ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त खाल्ल्या जातात. आता शेवटचा आपला रोल राहिलेला आहे.
तर अशा पद्धतीने ते कापायचं काम चालू झालेलं आहे. तर आता हे कापून झाल्यानंतर आपण परत छान धुवून घेणार आहोत आणि नंतर मग छानपैकी उकडत ठेवणार आहोत. तर हा शेवटचा आहे रोल. तर अशा पद्धतीने बघा पोळीवरती पण आहे ना, लोकं आधी पण म्हणजे आता सर्रास म्हणजे थोडं कमी झालेलं आहे. पण लोकं आधी सगळं कापण्यापासून घरातलं जे काही असेल, स्वयंपाकातलं जे काही वस्तू असतील, त्या सगळ्या विळीवरती कापायच्या. तर ह्या विळा पण आता तुम्हाला ना जास्ती कुठे बघायला नाही मिळणार. फक्त आणि फक्त कोकणामध्ये बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी असं विळीवरती बसून छानपैकी कापायची. ती जी मजा आहे ना, ती फार वेगळीच असते. खोबरं किसायचं असेल किंवा कापायच्या ज्या काही वस्तू असतील ना, तर खूप मजा येते. तर इथे आपला जो शेवटचा रोल आहे, तो इथे म्हणजे कापून बऱ्यापैकी झालेला आहे आणि आता आपण छानपैकी धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर पुढचे तुम्हाला बघायला मिळेल. तर कशा पद्धतीने बनतं ना, ते नक्की बघा. थोडी लेंदी प्रोसेस आहे, कारण की साफ करायला खूप वेळ जातो. ते जे दोरे असतात ना, ते काढायला थोडा टाईम जातो त्याच्यामुळे. बाकी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही. फक्त ते दोरे वगैरे साफ करायला थोडा टाईम जास्ती लागतो, कारण की ते नीट सगळे दोरे एखाद जरी दोरा राहिला ना, तरी ते खाच वगैरे लागू शकते. त्याच्यामुळे सगळे जे दोरे असतात ना, ते आपल्याला नीट काढावे लागतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ जातो. तर आता आपली कापून झालेली आहे भाजी. तर ही बघा मस्तपैकी कापून झालेली आहे. आता आपण छानपैकी धुवून घेणार आहोत मस्तपैकी बघा. तर जाडसर जरी कापली तरी काही हरकत नाही, कारण की ती पूर्ण हे होऊन जाते. तर ही बघा, ही आपण इथे सालं जी काही काढलेली आहेत ना, ती आपण टाकून देणार आहोत. तर आता इथे धुवायचं काम झालेलं आहे. तर हे बघा अशी धुवून घ्यायची आणि नंतर मग आपण उकडायला ठेवणार आहोत. तर अजिबात व्हिडिओ ना स्किप करू नका शेवटपर्यंत बघा. खूप भारी हा जो पदार्थ आहे ना, तो तुम्हालाही बघितल्यावर नक्की आवडेल बघा. तर आता आपण चुलीवरती टोप ठेवलेला आहे आणि ह्या भाजीमध्ये जराही पाणी टाकायचं नाही आहे. ह्या भाज्यांमध्ये ना मोठ्या प्रमाणात पाणी असतं आतमध्ये. त्याच्यामुळे त्यांना आपोआप पाणी जे आहे ना म्हणजे सुटतं. शिजल्यानंतर आपोआप पाणी येतं. त्याच्यामुळे अजिबात ह्या भाजीमध्ये ना म्हणजे उकडवताना अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही. डायरेक्ट फक्त भाजी आतमध्ये टाकायची. त्याच्यानंतर इझिली मस्तपैकी जी काही भाजी आहे ना, ती हे होते बघा. आता ह्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त जे काही पाणी आहे ना, त्या देठांमध्ये म्हणजे जो देठ असतो ना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि पानांमध्ये पण असतं. ते पाणी हे सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा पूर्ण जे काही आतमध्ये कुठे-कुठे छोटे-छोटे जे देठ आहेत ना, ते अशा पद्धतीने केलं. तर तेरं बघू शकता कापताना किती होतं आणि आत्ता बघा केवढं झालंय. तर असंच असतं शिजल्यानंतर ते थोडं कमी होतं. तर अशा पद्धतीने छानपैकी आपण करून घेणार आहोत. आता ह्याला फोडणी घालणार होता, तर कशी फोडणी घालणार ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर शिजून एकदम तयार झालेलं आहे. एकदम ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे अजिबात पाणी नाही टाकायचं. आतमध्ये ऑलरेडी पाणी असतं. ते पाणी येऊन असं एकदम पातळ होऊन जातं. तर अशा पद्धतीने कलर पण बघा किती मस्त एकदम हिरवा-हिरवा असा कलर आलेला आहे. तर चला आता फोडणीची तयारी. तर फोडणीला आपल्याला काय-काय लागणार आहे? काही नाही. कांदा वगैरे काही नाही घेणार आहोत आपण. फक्त आणि फक्त आपली जी लसूण आहे ती लागणार आहे आणि बाकीचे मसाले वगैरे जे तुमच्या घरामध्ये जे मसाले असतील ते वापरून आपण बनवणार आहोत. बाकी कांदा, टोमॅटो वगैरे अजिबात त्याच्यामध्ये काही म्हणजे काही टाकायचं नाही आहे. तर जे आपण झालेलं आहे ना तयार त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहे. सो याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकले जातात. तुम्हाला वाटले तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकलेत तरी काही हरकत नाही. तर आपलं जे बनलं आहे शिजून एकदम तयार झालेलं आहे उकडून त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे टाकल्या झाल्यानंतर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. दिसायलाच किती छान दिसतंय बघा. तर हे बनल्यानंतर तर अजून टेस्टी लागेल. तर कारण की ना गेल्या वर्षी मी 2दा खाल्लेलं आहे. त्याच्यामुळे मला त्याची टेस्ट माहिती आहे. खूप म्हणजे खूप भारी लागते. तर आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. फोडणी फक्त आणि फक्त आपण जी काही लसूण आहे त्याचं लसूणचा एक ना एक वेगळाच फ्लेवर येतो. तुम्ही जर थोडी ना तिला लालसर केलीत ना पूर्णपणे तिच्या जो आतला जो काही हे आहे ना तो एक मस्त एक जो काही आतला स्वाद आहे ना तो तेलामध्ये छान उतरला पाहिजे तोपर्यंत छान तडतडवून द्यायची तिला. तर आता आपण त्याच्यामध्ये काय-काय टाकणार होतं ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तर आता आपण फोडणी देणार आहोत. एकदम नॉर्मल फोडणी जशी आपण भाजीला फोडणी देतो ना किंवा डाळीला फोडणी वगैरे देतो ना, त्या पद्धतीनेच आपण इथे देणार आहोत. तर इथे जिरं आणि मोहरी आपण घेतलेली आहे आणि जे आपण तयार केलेलं जे उकडवून घेतलेलं जे तेल आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मोहरी आणि जिरं एकदम इथे तयार करून ठेवलेले आहे आपण. तर हे मोहरी आणि जिरं काय आपण जसं फोडणीला देतो त्याच पद्धतीने इथे देणार आहोत. तर आता तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरं मस्तपैकी टाकले बघा. तडतडायला पण मस्त लागलेली आहे आणि आता त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये ज्या काही पाकळ्या आपण सोललेल्या होत्या लसणीच्या त्या टाकलेल्या आहेत आतमध्ये. तर मस्तपैकी थोडं ना असं लालसर होऊन द्यायचं. त्याच्यानंतर मग आपण बाकीचं सगळं टाकणार आहोत. तर लसूण सगळ्यांमध्ये टाकली जाते. मोस्टली कोकणामध्ये ज्या पालेभाज्या बनवल्या जातात ना त्याच्यामध्ये लसूण ही असतेच असते. मग तुमच्याकडे
कोणती लाल माठ असो, हिरवा माठ असो, मेथी असो त्याच्यामध्ये टाकली जाते. तर हे घरचा मसाला टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये आणि जो आपला घरचा मसाला असतो तुमच्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी जास्त टाकू शकता आणि त्याच्यानंतर हा आपण लसूणचा थोडा मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे. तर असं करून छानपैकी 2 मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता हा जे तेल आहे ना ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडं आपण घरचा जो काही वाटण असतं ते आपण टाकणार आहोत. तर मोस्टली आमच्याकडे सगळ्या भाज्या आहेत ना म्हणजे कडधान्य वगैरे त्या वाटणामध्येच होतात. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण थोडं टाकायचं. आता ही पद्धत थोडी वेगळी आहे. तुम्ही बनवत असाल ती पद्धत थोडी वेगळी असेल. पण अशी ही पण पद्धत जर तुम्ही वापरली तर नक्की तुमचं तेल आहे ते छान बनेल. तर थोडं आपण त्याच्यामध्ये आता टाकायला सुरुवात केलेली आहे. आतमध्ये आपण जे तेल आहे ते बनलेलं टाकलेलं आहे. बघा मस्तपैकी अजिबात आपण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे. फक्त पाणी उकळल्यानंतर ह्याला पाणी सुटतं ते पाणी आहे. बघा आता आपण फोडणी आपली घालून झालेली आहे आणि आपलं तेल आहे ना ते मस्तपैकी बघा दिसतंय पण किती मस्त. तर छानपैकी आता हलवून घेणार आहोत आणि फक्त ना थोडा एक 5-10 मिनिटं छानपैकी उकळी आली की आपलं जे तेल आहे ते एकदम रेडी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त असं हे गावरान आणि कोकणातली फेमस असा हा पदार्थ आहे जो या दिवसांमध्ये जास्तीत जास्त बनवला जातो. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. तर अशा पद्धतीने आपलं जे तेल आहे ते तयार झालेलं आहे एकदम फोडणी वगैरे घालून. तर अशा पद्धतीने आमच्याकडे ह्या पद्धतीने बनवलं जातं तेरं. नक्की सांगा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला की नाही आणि तुम्ही पण तेरा वगैरे खाल्लात की नाही नक्की सांगा. तुम्ही जर कोकणातले असाल तर नक्की तुम्ही तेरा खाल्ला असणार कारण की कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याची चव काय आहे किंवा ते कशा पद्धतीने बनवलं जातं. तर आपलं इकडे बनवून एकदम तयार झालेलं आहे. आता फक्त मीठ वगैरे टाकायचं बाकी आहे. मीठ आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत कोकम असेल तर कोकम टाकायची किंवा कोकमाचा आगळ असेल तर कोकमाचा आगळ टाकायचं. खूप छान वेगळीच टेस्ट येते आणि जर कुठे खाज वगैरे जर लागू नये याच्यासाठी पण कोकमाचा आगळ वगैरे वरून घातला जातो. तर आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मस्तपैकी आणि आता ह्याच्यामध्ये आपण वरून आगळ टाकणार आहोत जेणेकरून थोडी खाज लागू नये यासाठी. जर कुठे जर दोरा वगैरे राहिला असतो ना त्याच्यामुळे. तर हे बघा टाकलेलं आहे. अति पण टाकायचं नाही तर ते ना खूप आंबट होतं. एक हिशोबाने थोडं टाकायचं. तर इथे बघा टाकलेलं आहे आगळ, कोकमाचं आगळ. तर अशा पद्धतीने आपलं जे तेरा आहे ते छानपैकी बघा उकळतंय. तर मस्तपैकी तयार झालेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्हीसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं जे तेरा आहे ते बनवून एकदम मस्तपैकी तयार आहे. आता फक्त 5-10 मिनिटं जर ठेवून छानपैकी होऊन जाईल. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा ह्या सीझनला तेरच सगळीकडे मिळतं. तर तुम्हीसुद्धा करू शकता. सो चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा छानपैकी असा कलर आलेला आहे आणि काय-काय टाकलंय तुम्हाला हे बघू शकता याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये हा असा तेरा बनवला जातो. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कसं लागतं, काय लागतं. तर आता मस्तपैकी उकळ्या यायला लागलेल्या आहेत. तसंच आपण ठेवणार आहोत आणि मग थोड्या वेळाने मस्तपैकी मग जेवणाला आपण घेणार आहोत खायला. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय-बाय. तर चला व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. बाय-बाय.